नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रियापद या व्याकरणाच्या भागात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण मराठी व्याकरणाला सुरुवात करणार आहोत आणि त्यामध्ये आपण क्रियापद हा विषय अभ्यासणार आहोत। क्रियापदाचा हा सेशन क्रमांक 2 आहे। याआधी क्रियापदाच्या भागामध्ये आपण क्रियापद म्हणजे काय, तसेच वाक्यामध्ये कर्म, कर्ता आणि क्रियापद आपण हे कसे ओळखतो याचा संक्षिप्त आढावा आपण घेतलेला आहे। क्रियापद यामध्ये आपल्याला अजून अनेक माहिती जाणून घ्यायची आहे आणि त्याचा अभ्यास आपण वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून आज शिकणार आहोत। चला तर आपण क्रियापद या व्याकरणाच्या भागाला आता सुरुवात करूया। जसं की क्रियापद म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला आपण क्रियापद असे म्हणतो, की म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठीच वाक्याच्या शेवटी क्रियापद हे लावलं गेलेलं असतं। जसं की मी तुम्हाला इथे उदाहरण दिलेलं आहे, गणेश अभ्यास करतो। आता इथे करतो हे क्रियावाचक शब्द आहे, पण गणेश अभ्यास फक्त मी जर म्हटलं गणेश अभ्यास त्याच्या पुढे मी क्रियापद वापरलंच नाही किंवा क्रियावाचक शब्दाचा प्रयोग मी नाही केला तर तिथून आपल्याला त्यामुळे अर्थ वाक्याचा पूर्ण होत नाही। गणेश अभ्यास फक्त एवढं म्हटलं तर ते अपूर्ण वाक्य वाटतं। म्हणजेच वाक्य पूर्ण होण्यासाठी वाक्याच्या शेवटी क्रियावाचक शब्द असणे गरजेचं आहे आणि अशा हे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी वाक्याच्या शेवटी जे आपण क्रियावाचक शब्द वापरतो त्यालाच आपण क्रियापद असे म्हणतो। आता ह्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की अधिकतर क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच असतं, पण एखाद्या वेळेस कधीतरी वाक्याच्या मधोमध सुद्धा आपण क्रियापदाचा वापर करतो। आता इथे आपण गणेश अभ्यास करतो, याच्यामध्ये गणेश हे काय आहे, कर्ता आहे आणि अभ्यास हे कर्म आहे, तसेच करतो हे क्रियापद आहे। पुढील उदाहरण अजून पाहूया एकदा। स्वरा पुस्तक वाचते, तर स्वरा पुस्तक वाचते या वाक्यामध्ये वाचते हे काय आहे, क्रियापद आहे। स्वरा हे कर्म आहे आणि पुस्तक नाही, स्वरा हे काय येणार, कर्ता। अगदी बरोबर। स्वरा काय वाचते, तर पुस्तक वाचते। म्हणजेच काय या प्रश्नाचं उत्तर देणार आपण जेव्हा विचारतो आणि त्याचं जे काही उत्तर येतं त्याला आपण कर्म असे म्हणतो। आणि जेव्हा कोण हा प्रश्न आपण क्रियापदाला विचारतो म्हणजे वाचते, कोण वाचते, तर स्वरा वाचते। म्हणजेच कोण या प्रश्नाचं उत्तर आपल्याला जेव्हा क्रियापदाकडून मिळतं तेव्हा तो आलेलं उत्तर हे काय असतं, कर्ता असतो। ते आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे। आता इथे आपण पुन्हा समजून घेऊया कर्ता कर्म कसे ओळखायचे। खालील वाक्य वाचा। हे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या खालीच दिलेले उदाहरणं आहेत। प्रश्न क्रमांक 1, श्रीरंगने बासरी वाजवली। श्रीरंगने बासरी वाजवली, आता वाजवली हे काय आहे, क्रियापद आहे। मग जर समजा आपण वाक्याच्या शेवटच्या क्रियापदाला विचारलं कोण वाजवते, तर उत्तर काय येणार, श्रीरंग। कोण वाजवते, तर श्रीरंग। म्हणजेच कोण ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला काय मिळत आहे, कर्ता। कोण या प्रश्नाद्वारे आपल्या कर्ताचं उत्तर मिळते आणि काय वाजवली, काय असा प्रश्न विचारला तर काय वाजवली तर उत्तर मिळते बासरी। सुगंधाने आंबे खाल्ले, खाल्ले मध्ये वाक्याच्या शेवटी आलेलं खाल्ले हे काय आहे, क्रियापद आहे। क्रियापदाला जर मी कोण असा प्रश्न विचारला, कोणी खाल्ले, तर कोणी खाल्लेलं आहे, सुगंधाने। काय खाल्ले असे जर मी क्रियापदाला विचारते तर काय हा प्रश्न विचारल्यावरती काय खाल्ले, तर आंबे खाल्ले। म्हणजेच आंबे हे काय आहे, कर्म। राजूने पतंग उडवला, याच्यामध्ये उडवला हे काय आहे, क्रियापद आहे। राजू हे काय आहे, कर्ता आहे आणि पतंग हे कर्म आहे। मग इथे आपण काय किंवा कोण हे प्रश्न जेव्हा विचारतो क्रियापदाला तेव्हा आपल्याला कर्ता आणि कर्म हे उत्तर मिळते। मधुने पुस्तक वाचले, वाचले ही क्रिया आहे आणि मधुने काय वाचले, तर मधुने पुस्तक वाचले। म्हणजेच आपल्याला कर्म कळत आहे।
कोणी वाचले किंवा कोण वाचते असं जेव्हा आपण विचारतो तर कोण वाचते, मधू वाचते. म्हणजेच आपल्याला याच्यामध्ये कोण ह्या प्रश्नांच्या माध्यमातून आपण कोण असा प्रश्न क्रियापदाला विचारला तर येणारं उत्तर जे असतं ते आपलं कर्ता असतो. आता इथे तुम्हाला खाली तक्ता दिलेला आहे, तर तक्त्यांद्वारे आपण समजून घेऊया. पहिलं उदाहरण काय आहे आपलं? पहिलं उदाहरण आहे श्रीरंगने बासरी वाजवली. मग बघा इथे क्रियापद आहे वाजवली. श्रीरंगने बासरी वाजवली, याच्यामध्ये क्रियापद काय? वाजवली. मग आपण क्रियापदाला कोणने प्रश्न विचारला, वाजवणारा कोण, तर उत्तर काय मिळते आपल्याला? श्रीरंग. म्हणजे श्रीरंग हे काय? कर्ता. आणि कायने प्रश्न विचारला म्हणजे काय वाजवले ते काय? बासरी. म्हणजे आपल्याला कर्म याचं उत्तर कळत आहे. दुसरं उदाहरण काय आपलं? सुगंधाने आंबे खाल्ले. सुगंधाने आंबे खाल्ले, याच्यामध्ये क्रियापद काय आहे? खाल्ले. खाणारी कोण असं जर विचारलं तर उत्तर आहे सुगंधा. म्हणजे आपल्याला कर्ता हे उत्तर मिळतं. कर्ता कोण हे कळतं. त्याच्यानंतर आपण खाल्ले ते काय किंवा काय खाल्ले असं विचारल्यावरती आपल्याला आंबे खाल्ले असं उत्तर मिळतं. म्हणजेच आंबे हे काय आहे? कर्म. तिसरं उदाहरण काय आहे? राजूने पतंग उडवला. तर उडवला हे काय झाले? क्रियापद. जेव्हा बघा तुम्हाला वाक्य विचारलं असेल आणि वाक्यामधील क्रियापद शोधून लिहायचं आहे किंवा कर्ता किंवा कर्म शोधून लिहायचं आहे, तर वाक्यामध्ये आलेले क्रियापद, कर्ता आणि कर्म जसे असतील तसं लिहायचं आहे. आता इथे उडवला हे क्रियापद आहे. उडवणारा कोण असा प्रश्न विचारला तर उडवणारा कोण आहे? तर राजू. मग तुमचा कर्ता काय येणार आहे? तुमचा कर्ता येणार आहे राजू. मग तुम्ही इथे उत्तर लिहायचं आहे राजू. म्हणजे मग तुम्हाला कर्ता कोण हे उत्तर भेटलं. मग ह्या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? राजू. आणि उडवले ते काय उडवलेले आहे? उत्तर मिळत आहे आपल्याला पतंग. तुम्ही इथे पतंग लिहायचा आहे. काय उडवलं? उडवले ते काय किंवा काय उडवले असं जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला येईल तर तो उत्तर येते तुमचं पतंग. आता पुढचं वाक्य आहे मधुने पुस्तक वाचले. मधुने पुस्तक वाचले, याच्यामध्ये क्रियापद आहे वाचले. मग वाचणारी कोण? तर उत्तर मिळते तुम्हाला मधु. तुम्ही ते लिहायचं आहे मधु. वाचले ते काय? मधुने काय वाचले होते? पुस्तक. मधुने पुस्तक वाचले. मग आपल्याला उत्तर काय मिळत आहे? पुस्तक. मग तुम्ही इथे उत्तर लिहायचं आहे कर्ममध्ये पुस्तक. तुम्हाला जर असं तक्ता जर विचारला तर तक्त्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ते कर्ता कर्म लिहायचं आहे किंवा मग एक एक उदाहरण देऊन तुम्हाला विचारतील की वाक्यामधील कर्ता लिहा, कर्म लिहा आणि क्रियापद लिहा शोधून. तर मग तुम्ही ते लिहायचं आहे. जर तुम्हाला वाक्यामध्ये विचारलं तर तुम्हाला डायरेक्ट इथे पहिले लिहायचं कर्ता, खाली लिहायचं कर्म आणि क्रियापद. मग कर्ताच्या पुढे जे काही कर्ता असतील ते लिहायचं आहे, कर्माच्या पुढे कर्म कोण आहे ते लिहायचं आहे आणि क्रियापदाच्या पुढे जे क्रियापद असेल ते डॅश करून लिहायचं आहे. आता बघा इथे क्रियापद कोणते कोणते आहेत? वाजवली, खाल्ले, उडवला आणि वाचले हे क्रियापद येणार. नंतर कर्ता श्रीरंग, सुगंधा, राजू आणि मधु. कर्म काय येणार आहेत? बासरी, आंबे, पतंग आणि पुस्तक. इथे तुम्हाला अजून काही वाक्य दिलेले आहेत, त्या वाक्यांचा आपण सराव करूया म्हणजे तुम्हाला कर्ता, कर्म आणि क्रियापद कळेल. तारा क्रिकेट खेळते. तर तारा हे काय झालेलं आहे? कर्ता. क्रिकेट हे काय आहे? कर्म. आणि खेळते हे काय आहे? क्रियापद. आता हे छोटे छोटे वाक्य आहेत म्हणून तुम्हाला पटकन समजतायत, पण जेव्हा तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही कर्ता क्रियापदाला काय आणि कोण हे प्रश्न विचारायचे, म्हणजे मग तुम्हाला कर्ता आणि कर्म हे उत्तर मिळेल. दुसरं उदाहरण आहे यास्मिन पुस्तक वाचते. तर वाचते हे काय आहे? क्रियापद. वाचतेला तुम्ही कोण वाचते असं जर तुम्ही विचारलं तर तुम्हाला कर्ता हे उत्तर मिळेल. म्हणजे कोण वाचते? तर यास्मिन. आणि काय वाचते? तर पुस्तक वाचते. तर यास्मिन हे कर्ता आहे, पुस्तक हे कर्म आहे आणि वाचते हे क्रियापद आहे.
पुढचं उदाहरण आहे उदाहरण क्रमांक 3. पक्षी किलबिल करतात. तर ह्या वाक्यामध्ये पक्षी हे काय आहे? कर्ता आहे. किलबिल हे कर्म आहे आणि करतात हे क्रियापद आहे. पुढचं वाक्य बघूया. राजू, वाक्य क्रमांक 4. राजू अभ्यास करतो. तर याच्यामध्ये राजू हा कर्ता आहे, अभ्यास हे त्याचे कर्म आहे आणि करतो हे क्रियापद आहे. पुढील वाक्य आहे शबाना स्वयंपाक करते. तर शबाना हे काय आहे? कर्ता आहे. स्वयंपाक हे कर्म आहे आणि करते हे क्रियापद आहे. इथे तुम्हाला जर नसेल कळत तर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे काय आणि कोण हे प्रश्न विचारायचे क्रियापदाला, मग तुम्हाला उत्तर मिळणार. जसे की करते ह्या क्रियापदाला तुम्ही जर कोण करते असा प्रश्न विचारला तर काय उत्तर येते? कोण करते म्हणजे शबाना करते. किंवा स्वयंपाक कोण करते? तर शबाना करते. म्हणजे आपल्याला कर्ता हे कळते. आणि शबाना काय करते असं जर प्रश्न विचारला, काय हा प्रश्न विचारला तर तुम्हाला स्वयंपाक करते हा उत्तर मिळते. म्हणजे कर्म हे कळत आहे. शेवटचं वाक्य आहे जॉन व्यायाम करतो. जॉन व्यायाम करतो ह्या वाक्यामध्ये करतो हे क्रियापद आहे. जॉन हे कर्ता आहे आणि व्यायाम हे कर्म आहे. तर इथे वाक्यामध्ये क्रमशः कर्ता राजू, शबाना, जॉन, कर्म अभ्यास, स्वयंपाक, व्यायाम आणि क्रियापद करतो, करते, करतो हे आलेले आहे. आता आपण क्रियापद म्हणजे काय ते अजून समजून घेऊया. धातूला प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करीत असतील तर त्यांना आपण क्रियापद असे म्हणतो. आता बघा, धातू म्हणजे काय? तर मूळ शब्द. धातू म्हणजे काय? मूळ शब्द असे आपण त्याला म्हणतो. जेव्हा तुम्हाला आता प्रत्येक वेळी शिकवताना क्रियापदाच्या वेळेस कधी कधी शिक्षक लोक मूळ शब्द किंवा धातू हा शब्द वापरतात. मग आता हा धातू सादृश्य किंवा धातू शब्द म्हणजे काय, मूळ शब्द म्हणजे काय ते आपण सुरुवातीला समजून घेऊया. आता बघा, जर समजा जेवतो हे क्रियापद आहे की नाही, जेवतो हे क्रियापद आहे, पण याच्यामध्ये जेव अधिक तो, मग जेव ह्या शब्दामध्ये आपण तो हा प्रत्यय लावलेला आहे. तर इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, जेवतो ह्या क्रियापदामध्ये जेव अधिक तो जेव हे काय आहे? आपला मूळ शब्द आहे आणि तो हे त्याला लावलेला प्रत्यय आहे. म्हणजेच ह्या मूळ शब्दालाच आपण काय म्हणतो? धातू. जेव हा धातू आहे आणि त्याला तो हा प्रत्यय लावल्यानंतर मग आपलं क्रियापद बनतो जेवतो. तसंच देणे हे आपलं क्रियापद आहे आणि त्याच्यामध्ये धातू म्हणजेच मूळ शब्द आहे दे आणि त्याच्यामध्ये लावलेला प्रत्यय आहे ने, म्हणजेच देणे. तर देणे या क्रियापदामध्ये मूळ धातू किंवा मूळ शब्द येतो आपला दे. करणे हे क्रियापद आहे, पण त्याच्यामध्ये कर हा मूळ शब्द किंवा धातू येतो आणि त्याच्यामध्ये ने हे आपण प्रत्यय लावतो. तसेच जिंकणे या क्रियापदामध्ये जिंक हा धातू किंवा मूळ शब्द येतो आणि त्याच्यामध्ये ने हे प्रत्यय लावलेलं आहे. मग अशा रीतीने जेव हा मूळ शब्द आहे किंवा धातू आहे, त्या मूळ शब्दाला आपण धातू असे म्हणतो आणि जेव या मूळ शब्दाला किंवा धातूला तो हा प्रत्यय लावल्यावरती क्रियापद बनतो जेवतो. तसंच दे ह्या धातूला ने प्रत्यय लावल्यावरती देणे हे क्रियापद बनते. कर या धातूला प्रत्यय ने लावल्यावरती क्रियापद बनते करणे. जिंक या धातूला ने प्रत्यय लावल्यावरती आपले क्रियापद तयार होते जिंकणे. तर अशा रीतीने इथे सांगितलेलं आहे की धातूला प्रत्यय लागून क्रियावाचक शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करीत असतील तर त्यांना आपण क्रियापद असे म्हणतात. याच्या अगोदर आपण क्रियापदाची व्याख्या थोडी वेगळी पाहिली होती, पण इथे काय सांगितलेलं की धातूला किंवा मूळ शब्दाला प्रत्यय लावल्यानंतर जर क्रियावाचक शब्द त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करत असतील तर त्या क्रियावाचक शब्दालाच आपण क्रियापद असे म्हणतो. उदाहरणार्थ जेवतो,
देणे, करणे आणि जिंकणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण क्रियापदामध्ये कर्ता, कर्म आणि क्रियापद याचा सविस्तर विविध उदाहरणांच्या माध्यमातून त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्यानंतर धातू किंवा मूळ शब्द म्हणजे काय आणि त्याच्यावरती प्रत्यय लावल्यावरती कशा रीतीने क्रियापद तयार होतात याचा आपण अभ्यास केलेला आहे. यापुढे आपल्याला क्रियापदांविषयी अधिक माहिती जाणून घ्यायची आहे, परंतु त्याचा अभ्यास आपण क्रियापदाच्या व्याकरणाच्या पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.